नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आणि काल दोन्ही दिवस अजितदादा पवार यांच्या मृत्यूची चर्चा आहे. मृत्यूनंतरच्या घटनांची चर्चा आहे. त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता का कसा होता याची चौकशी व्हायला पाहिजे, असं अजितदादांच्याच पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे या ज्या पुण्याच्या नेत्या आहेत त्या दोघांनीही केलेले आहे. अमोल मिटकरींनी तर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत की ते म्हणतात की अगोदर जेवढ्या व्यक्ती विमानात बसल्या होत्या त्यापेक्षा एक व्यक्ती कमी दिसते. शिवाय अजितदादांचा चेहरा जो होता किंवा त्यांचं शरीर ज्या अवस्थेत होतं ते भयंकर होतं, पण त्यांच्याबरोबरची जी कागदपत्रं होती त्यांच्याबरोबर ती व्यवस्थित इंटॅक्ट राहिलेली आहेत. नंतर विमानात इंधन असताना देखील आणि धोक्याचा इशारा देऊन देखील विमान वर आकाशात फिरतं ठेवता आलं असतं, पुण्याला नेता आलं असतं की अन्य ठिकाणी नेता आलं असतं, ते का नाही नेलं, असे अनेक प्रश्न मिटकरीने उपस्थित केलेले आहेत. आणि मिटकरी हे अजितदादांना मानणारे होते. अजितदादांनी त्यांना अक्षरशः म्हणजे कुठून कुठपर्यंत नेलं होतं याबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञताभाव होता आणि आहे. आणि अजितदादा हा त्यांच्यासाठी देव होते. त्यामुळे मिटकरी यांचा आक्रोश आपण पाहिला असेल अजितदादांच्या मृत्यूनंतर. तो अस्सल होता, तो मनापासून आला होता, हृदयातून आलेला होता, काळजातून आलेला होता. रुपाली ठोंबरे या देखील अजितदादांना मानणाऱ्या होत्या. पण अजितदादांच्या लोकप्रियतेचा जनाधाराचा फायदा घेऊन लांड्या लबाड्या करणारे लोक त्यांच्या पक्षात आहेत आणि ते पक्ष आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सुनेत्राताई या उपमुख्यमंत्री झाल्याच असत्या आज न उद्या, पण घाईघाईत त्यांना उपमुख्यमंत्रीपद पटकन देण्यात आलं. कारण मध्ये काही दिवस गेले तर हे दोन पक्ष विलीन होणार आहेत एकमेकांमध्ये अशी चर्चा झाली होती. 14 मीटिंग झालेल्या होत्या आणि त्या विलिनीकरण झालेल्या पक्षामध्ये शरद पवार गटाचं प्राबल्य असतं समजा, तर आपलं काय होणार ही चिंता या चौकडीला होती. आणि त्या चौकडीतले दोन प्रमुख घटक म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल. त्या दोघांमध्ये सुद्धा मतभेद आहेत असं म्हणतात. पण हे अत्यंत लबाड आणि कपटी अशा प्रकारचे नेते, त्यांनी भाजपला हा पक्ष जवळजवळ आंदण दिलं आहे की काय अशी परिस्थिती आहे. धनंजय मुंडे हे सुद्धा सतत मागे सुनीताताईंच्या मागे पुढे असतात. हे आपण बघा. आदिती तटकरे असतात आणि छगन भुजबळ हे तर आता क्लीन चिट मिळाल्यामुळे देवेंद्रजींचे आणि त्यांचे संबंध इतके चांगले आहेत की काय विचारता सोय नाही. भुजबळ हे एक महान नेते आहेत असं देवेंद्र फडणवीस आज उद्या म्हणतील, यातही काही शंका नाही. मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करण्यासाठी, त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीसांना भुजबळांचा उपयोग झाला चांगला. हे सगळं आपण राजकारण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपल्याला बोलायचं आहे ते प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल. बघा, प्रफुल्ल पटेल हे लोकसभेवरती अनेकदा निवडून आले, तर राज्यसभेवरती आत्ता यापूर्वीसुद्धा निवडून आलेले होते. त्यांचे वडील काँग्रेसमध्ये होते आणि यांना लिफ्ट मिळाली ती शरद पवारांमुळेच मिळाली लिफ्ट, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दिल्लीमधल्या पंचतारांकित वर्तुळात वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स करण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी म्हणून अशी एखादा माणूस लागतो, अशी 2-4 तरी माणसं लागतात की जी उद्योगपतींशी संबंध ठेवतील, सेलिब्रिटीशी संबंध ठेवतील, पक्षाचा वावर वरच्या सर्किटमध्ये निर्माण करतील. यासाठी प्रफुल्ल पटेल यांचा शरद पवारांना उपयोग होता. त्या पलीकडे ते लोकप्रिय अशा प्रकारचे नेते नाहीत. ते प्रचंड श्रीमंत आहेत, व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, पण ते
राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशी एक अफवा पसरली. आणि अफवा काय, तसा प्रयत्नच चालू होता. आणि प्रफुल्ल पटेल यांनी बघा, प्रफुल्ल पटेल आणि तटकर यांनी घाईघाईमध्ये ज्या प्रकारे भेटीगाठी घेतल्या आणि दिल्लीमध्ये हे दोन नेते असून अमित शहा आणि मोदींशी सलगी केलेली होती. मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे जिरेटोप त्यांच्या डोक्यावर ठेवण्याचा एक अत्यंत अश्लाघ्य प्रयत्न हा प्रफुल्ल पटेल यांनी केला. त्याला चमचेगिरीच्या पलीकडे काही शब्द मला सुचत नाही, इतकी चमचेगिरी, इतका लाळघोटवेपणा त्यांनी केलेला की ज्याचं नाव ते. आणि तो एक प्रकारे अपमान आहे, महाराष्ट्राच्या भावनांचा अपमान त्यांनी एक प्रकारे केला की बघा. आणि त्यांनी लाचारी किती करावी, आणि तुम्ही महाराजांचा अपमान केलात, लाचार झाला, छत्रपतींच्या जिरेटोपाची शान तुम्ही घालवली, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सुद्धा केली होती. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की त्याचवेळी मी उद्धव ठाकरेंनी हे केलं, त्याच्या आगेमागेच्या घटना आपण बघा की प्रफुल्ल पटेल यांच्यावरती नरेंद्र मोदींनीच टीका केली होती की यांची जागा तुरुंगात आहे म्हणून, नाव न घेता. मग पुढे हे लोक आले, बरोबर महायुतीमध्ये आले, NDAमध्ये आले. पण हे गोष्ट प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांबरोबर पाटण्याला चर्चा करायला गेले होते जेव्हा ते इंडिया आघाडीत होते. म्हणजे इंडिया आघाडी निर्माण करण्याची पहिली बैठक झाली. तिथून आल्यानंतर या गोष्टांनी तिथले जे कोणी पक्ष उपस्थित होते, छोटे छोटे पक्ष होते, त्यांची टिंगलटवाळी करायला सुरुवात केली. आणि हे ग्रस्त पुढे महायुतीत सामील झाले, NDA आघाडीत सामील झाले अजितदादांबरोबर. अजितदादांना त्या ठिकाणी भाजपच्या जवळ नेण्यासाठी ज्या काही व्यक्ती कारणीभूत होत्या त्यामध्ये एक म्हणजे प्रफुल्ल पटेल. आता पियुष गोयल हे काय म्हणाले की प्रफुल्ल पटेल आता राष्ट्रीय अध्यक्ष झालेत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे, असं ते एका मुलाखतीत म्हणाले. मग त्यांना विचारलं की असं कुठे झाले म्हणून, तर मला एका पत्रकारांनी सांगितले, आता बघा एक केंद्रीय मंत्री जो व्यापार करार करतो, निगोशिएशन्स करतो, तो एखाद्या पत्रकारांनी उद्या सांगितलं की मोदी हे काँग्रेसमध्ये जाणार आहेत, तर सांगतील का ते तसं? असे हे पियुष गोयल इतके मूर्ख समजतात का लोकांना? बघा, गोयल प्रफुल्ल पटेल ह्यांची दोस्ती आहे. हे सगळे व्यापारी मनोवृत्तीचे राजकारणात आलेले नेते. आता हे त्यांनी सांगितलं असं प्रफुल्ल पटेलांनी की तुम्ही बोलून बघा, काय लोकांचं मत काय होतं, लोकांचे रिॲक्शन काय येते ते बघा. मग त्याच्यानंतर प्रचंड संताप प्रकट झाला. एवढंच नव्हे तर माणिकराव कोकाटे असतील, अमोल मिटकरी असतील, सुनील शेळके असतील, त्या सगळ्यांनी सांगितलं की आमच्या अध्यक्ष पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनीच झाल्या पाहिजेत, दुसरं कोणी नाही, त्याच झाल्या पाहिजेत. म्हणजे प्रफुल्ल पटेल होता कामा नयेत, हे ते ठासून सांगत होते अनेक जण. आणि स्वाक्षरी त्यांची मोहीमच सुरू झाली, स्वाक्षऱ्या घेतल्यात आणि सगळ्यांचीच प्रत्येकाची इच्छा आहे की प्रफुल्ल पटेल कदापि होता कामा नयेत राष्ट्रीय अध्यक्ष, सुनेत्रा वहिनीच झाल्या पाहिजेत. किंवा आपण म्हणू फक्त त्यांच्या इच्छेने ज्यांना कोणाला करायचं ते सुनेत्रा वहिनींनीच ठरवावं. काय प्रफुल्ल पटेल यांचा पक्ष तो नाही आहे असं हे ठासून सांगतात हे लोक सगळे. पण यांना तो भाजपच्या गोठ्यात नेऊन ठेवायचा पक्ष, म्हणून त्यांना शरद पवार नकोत, त्यांना जयंत पाटील नकोत, त्यांना जितेंद्र आव्हाड नकोत, कारण तेही सुप्रियाताई नकोत. बघ, हे सुद्धा जे शरद पवार गटाचे लोक जे म्हणतात आता की आमच्या वाटाघाटी झाल्या होत्या मर्जरच्या, दोन्ही पक्ष एकत्र यावेत म्हणून, आणि अशा 14 बैठका झाल्याच होत्या, त्यात काही खोटं काहीच नव्हतं. शरद पवार खोटं कशाला म्हणते, शरद पवारांनी स्वतः सांगितलं.
की या सगळ्या चर्चा झाल्या होत्या, जयंतरावांच्या घरी झाल्या होत्या चर्चा, आणि याचे पुरावे उद्या मागितले तर आता रोहित पवार 13 दिवसांतर सगळे पुरावे सादर करणार आहेत. पण मुळामध्ये शरद पवार गटाच्या लोकांनी तरी असे सातत्याने का असे आजीजींनी सांगू की आम्हाला त्यांच्याबरोबर जायचं, त्यांच्याबरोबर सत्तेत जायचं. एवढं काय तुम्ही हे करताय? आत्ता सत्ता आहे का तुमच्याकडे? नाही आहे. तुम्हाला फटका बसला का? मग तुम्ही लढायची तयारी ठेवा ना. तुम्ही जाऊ देत, त्यांना जायचं असेल तर स्वतंत्र, असं का नाही म्हणत तुम्ही आता? का तुम्ही घाबरताय लढायला? कारण आता 2029 पर्यंत लढत बसायला लागेल. म्हणून शरद पवार यांनी सातत्याने लढाऊ भूमिका घेतली होती. 1980 ते 86 पर्यंत लढत होते, आणि राजीव गांधींनी त्यांना बोलवलं. स्वतः शरद पवार काही गेले नाहीत तिकडे की मला यायचं म्हणून. पण या मंडळींची लढण्याची तयारी दिसत नाही जास्त. आणि सुप्रिया सुळे यांना सुद्धा स्पष्ट भूमिका आपली मांडायला लागेल ना. तुमची भूमिका काय स्वतःची? आणि तुम्ही जेव्हा कार्यकारी अध्यक्ष होता पक्षाच्या, तेव्हा तुम्ही महाराष्ट्र संपूर्ण फिरून एक वातावरण का नाही तयार केलं? लोकसभेत तुम्ही काम करता, लोकसभा नसताना तुम्ही इथे दौरे काढत का नाही? तुम्ही कार्यकर्त्यांना का नाही भेटत? काही फक्त पुणे जिल्ह्यापुरतं नाही, सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाऊन महाराष्ट्र पिंजून काढणं, महायुती सरकार विरुद्ध वातावरण निर्माण करणं, यामध्ये कमी पडलेले आहेत सगळेच जण. जयंत पाटील सुद्धा एवढे ॲक्टिव्ह दिसत नाही. शशिकांत शिंदे करतात प्रयत्न काय ते, पण बाकीच्यांची साथ नाही. जितेंद्र आव्हाड त्या ठाण्यापुरतंच मर्यादित राहतात. आणि हे सगळेजण आता काय आहे की आता सगळेजण यूट्यूबर्स झालेत हे नेते. म्हणजे किंवा फेसबुक लाईव्ह करायचं, यूट्यूबर्स म्हणून त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली. त्याच्या पलीकडे लोकांमध्ये जातात. किती जात आहेत हे लोक? मग शरद पवारांकडनं तुम्ही काय शिकले आहात? काय घेतले तुम्ही त्यांच्याकडनं? कशा प्रकारची भूमिका? शिवशाहू फुले आंबेडकर ही भूमिका जी आहे ती मांडला ना तुम्ही. अनेक प्रश्न आहेत आता. सर्वोच्च न्यायालयाचा जो वर्गीकरणाचा, अनुसूचित जातींच्या संदर्भात वर्गीकरणाचा कायदा, तुमची काय भूमिका आहे त्याच्याबद्दल? मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका काय आहे की कुणबी प्रमाणपत्र सफिशियंटली दिली जात आहेत का? काय भूमिका आहे तुमची? महाराष्ट्रामध्ये जे धर्मांधता वाढीला लावण्याचा प्रयत्न केला, तुमची काय भूमिका आहे? काही भूमिका नाही तुमची. तुम्ही काही करतच नाहीत. आता दुसरी गोष्ट अशी की हा विषय आता मी आणखीन बोलू शकतो, पण आज प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल बोलायचं. आणि त्याच्या आधी फडणवीसांबद्दल. फडणवीस काय म्हणाले की हे जर 2 पक्ष विलिनीकरणाची काही चर्चा माझ्या तरी काही कानी आलेली नाही आहे, आणि जर झाली असती तशी फायनल निर्णय झाला असता तर आम्हाला विचारलं असतं त्यांनी. अरे तुम्हाला काय विचारायचं? तो पक्ष अजितदादांचा होता ना, आहे ना. म्हणजे आता सुनेत्राताई आणि बाकीच्यांचा आहे पक्ष तो. त्यांनी कोणाबरोबर जायचं काय नाही तुम्हाला कशाला विचारायचं? का तुम्ही तो पूर्ण दत्तक घेतलेला पक्ष का काबीज केला पूर्ण तुम्ही? तुम्हाला काय विचारायचं? हे उघड ही दादागिरी चाललेली आहे. मी उद्या काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, उद्धव ठाकरेंच्या पक्षात कोण कुठल्या पदावरती पाहिजे हेही ठरवाल तुम्ही उद्या. आणि देवेंद्रजी म्हणतायत की मला म्हणे सगळ्या गोष्टी सांगायचे दादा, त्यांनी सांगितलं असतं मला. मी तुम्हाला सांगितलं नाही हे काही चूक केली नाही. काही सांगता कामा नाही तुम्हाला या पक्षाबद्दल, या मर्जरबद्दल. तो त्यांचा प्रश्न होता ना. अजितदादांनी ठरवलं असं काय करायचं. आता भारतीय जनता पक्षाने अजितदादा आल्यानंतर बरोबर कोणाकोणाला फोडून आम्ही अन्य पक्षामध्ये घेणार होतो विचारलं होतं का त्या शिंदेंना किंवा अजितदादांना? किंवा काही ठिकाणची अन्य या 2 पक्षांची माणसं येऊन हे फोडून आणत होते ते काही विचारत होता का तुम्ही एकमेकाला? फडणवीसांनी विचारलं होतं का ते? त्यामुळे ही दादागिरी झाली उघड. म्हणजे राजकीय दादागिरी आहे ही. टेकओव्हर केला का तुम्ही पक्ष अजितदादांचा?
आणि म्हणून त्यांना शरद पवारांची किंवा सुप्रिया सुळे आणि या मंडळींची भीती वाटते की उद्या हा पक्ष यांच्या ताब्यात गेला तर आपली पंचायत. सुनील तटकरेंना काय भीती वाटते? त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी मर्जरची चर्चा काहीच झालेली नव्हती, फक्त या नगरपालिका नगरपंचायती आणि पुणे पिंपरी चिंचवडपुरती चर्चा मर्यादित होती, त्याच्या पलीकडे काही झालंच नाही असं ते म्हणतात. याचं कारण अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होतील एक झालेल्या पक्षाच्या राष्ट्रवादीच्या इथपर्यंत चर्चा झालेल्या होत्या. अमोल कोल्हे होते पक्षाचे अध्यक्ष. सुनील तटकरे कोण? त्यांना बाजूला केलं जाईल अशी त्यांना भीती वाटली. त्यांना नोव्हेअर केलं जाईल, प्रफुल्ल पटेलांना नोव्हेअर केलं जाईल अशी त्यांना भीती आहे. संजय राऊत काही चुकीचं बोलत नाही. अमित शहाच हा पक्ष चालवत आहेत, चालू पाहत आहेत. म्हणजे अजितदादा होते तेव्हा अजितदादा खमक्या माणसासमोर यांचं काही फारसं चाललं नसतं. पण आता सुनेत्रा वहिनींच्या मार्फत, सुनेत्रा वहिनींनाच एक प्रकारे त्यांना तिथे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर घाईघाईत करायचं आणि मग त्यांच्यावरती एक दबाव आणायचा, प्रभाव टाकायचा आपला, अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जाण्याची शक्यता आहे. आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांना यासाठी व्हायचं होतं म्हणून का गोयलांमार्फत त्यांनी एक सोडून दिली पुढे की राष्ट्रीय अध्यक्ष ते झालेच आहेत म्हणून. पण अजितदादा पवार यांच्या पक्षातलं कोणालाही प्रफुल्ल पटेल चालणार नाही. आता त्यांच्या पक्षामध्ये कोण असावं कोण नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण कदाचित काही लोकांना असंही वाटू शकतं या दोन नेत्यांना हद्दपार करावा आणि धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे तर अगदी पूर्णपणे भाजपचीच टीम आहे. अजितदादांच्या पक्षात काय काय चालले याची खडानखडा माहिती देवेंद्र फडणवीसांना कोण देत असेल याची सहज तुम्ही कल्पना करू शकता. आणि हेच यांचं वैशिष्ट्य आहे. एकनाथ शिंदे हे सुद्धा आता मनात तर एकदम हादरले असते आता अजितदादांच्या या मृत्यूनंतर. त्यांच्या पक्षात सुद्धा उदय सामंत आहेत. त्यांच्या पक्षातली काय काय चाललेलं आहे याची खडानखडा माहिती देवाभाऊपर्यंत पोचत असते. त्यांचा पक्षही दत्तक घेण्याचा प्रयत्न आहेच, तो दत्तक घेतलेलाच आहे अमित शहानी तो. पण हे व्यापारी मनोवृत्तीची ही लोकं आहेत, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल. आणि या प्रफुल्ल पटेल यांच्यावरती गंभीर आरोप होते. एक तर ते एव्हिएशन म्हणजे नागरी हवाई वाहतूक मंत्री असताना एअर इंडिया इंडियन एअरलाइन्सचं ते मर्जर वगैरे सुद्धा व्हायचं होतं मला. आणि एअर इंडिया नवीन विमानं घेत होती अगदी. त्याच्या अगोदर यांनी एक प्रफुल्ल पटेल यांनी 30,000 कोटींचा ते डील झाला आणि त्याच्यामध्ये म्हणजे असे ट्रॅफिक म्हणजे जे फायद्याचे मार्ग आहेत ते ट्रॅफिकचे मार्ग फायद्याचे हे एका प्रायव्हेट कंपन्यांना ते सगळे बहाल केले रूट्स प्रायव्हेट. म्हणजे जे एअर इंडिया करू शकला, एअर इंडिया तेव्हा पब्लिक सेक्टरमध्ये होती, इंडिया एअरलाइन्स पब्लिक सेक्टरमध्ये होती, सरकारच्या होत्या कंपन्या. तेव्हा त्या कंपन्यांना त्यांनी विमानं घेऊन त्यांना फायदा कमवता आला असता ना. पण यांनी काय केलं की लीजवरती विमानं घेण्याचं डील करायचा प्रयत्न केला. अशी 15 विमानं घेतली 5 वर्षाच्या याच्यासाठी आणि असं त्यामध्ये ठेवलं की अनंत काळपर्यंत लीजवरतीच विमानं घ्यायची. म्हणजे तो जो मधला जो दलाल होता तलवार नावाचा, त्यालासुद्धा याच्यामध्ये 230 कोटी रुपयाचा फायदा झाला होता म्हणून त्याच्यावरसुद्धा त्याची चौकशी झाली होती. आणि अनेक कंपन्या ज्या आहेत याच्यामध्ये की ज्यांचे काही परदेशी कंपन्यांचे हितसंबंध त्यांनी जपले असाही आरोप झाला होता. हे सगळे आरोप होते, गंभीर आरोप होते. याची उत्तरं मिळाली नाहीत. इक्बाल मिर्चीशी सुद्धा मालमत्तेचा व्यवहार झाला होता जो 2019 हे प्रकरण होतं. त्यावेळी निवडणुकीच्या तोंडावरच हे प्रकरण नेमकं कसं काढलं असं जेव्हा प्रफुल्ल पटेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती त्यांनी प्रश्न केला. तेव्हा शायना इन्सी म्हणाल्या होत्या की ईडी हे आमच्या कक्षेत नाही आहे, म्हणजे सरकारच्या. ईडी ही स्वायत्त यंत्रणा आहे असं त्या शायना इन्सीने उत्तर दिलं होतं. पण हे सगळे आरोप
नाहीसे होऊन प्रफुल्ल पटेल यांना पावन करून घेतलं गेलं. नरेंद्र मोदींनी पावन करून घेतलं त्याला आणि सगळे व्हाईट वॉश झाले, सगळे मशीनमधनं बाहेर आले. CBIच्या EDच्या सगळ्या चौकशा संपल्या, सगळ्या काहीही पुढे झालं नाही. ज्याच्यामध्ये लोकांचं नुकसान झालं असं डील करणाऱ्या माणसाला असा जो आरोप होता तो त्याच्यातनं मुक्त झाला. म्हणजे लोकांच्या हिताचं यांना काही, लोकांच्या हिताचं अहिताचं काहीही पडलं नाही या सरकार. जो आपल्याकडे येईल तो स्वच्छ. पण त्यांनी समजा पापं केलीत असं तुमचं म्हणणं होतं आणि ज्याच्यामुळे सरकारी खजिन्याला नुकसान झालं, त्याचं काय? तुमच्या राजकारणापूर्वी लोकांना जो त्रास होणार होता किंवा त्रास झाला त्याचं काय, हा प्रश्न आहे का? आणि त्या एकदा प्रफुल्ल पटेल यांनी असंही विधान केलं होतं की निवडणुकीत लोक पैसे घेतात आणि मतं मात्र जिथे मारायचे तिथेच मारतात मतं. त्यानंतर नाना पटोले जे त्यांचे प्रतिस्पर्धी ते म्हणाले की फक्त पैशावर कोणी जिंकू शकत नाही. तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रफुल्ल पटेल यांचा रोग आमच्याकडे नाही, तो कोणाकडे आहे हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे पैसे टाकून मतं मिळवणं हे कदाचित देवेंद्र फडणवीसांना हे शरद पवार करतात का असं त्यांना म्हणायचं होतं का मला माहीत नाही. म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध कसे चांगले झाले होते ते बघा. अतिशय चांगले होते ते संबंध. ज्या प्रफुल्ल पटेलांना शरद पवारांनी संपूर्णपणे ताकद दिली, संधी दिली, त्या शरद पवारांचे सगळं मी बाहेर काढीन एकदा सत्य, म्हणजे सगळ्या थोडक्यात गौप्यस्फोट करून त्यांचा भांडाफोड करेल अशा प्रकारची धमकी प्रफुल्ल पटेल यांनी जेव्हा या दोन पक्षातला संघर्ष तीव्र झाला होता अशी धमकी दिली होती. काय प्रकारचा माणूस आहे म्हणजे बघा तुम्ही. हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये महाराष्ट्रातली आघाडीच्या चर्चेमध्ये किंवा सोनिया गांधींशी शरद पवारांचे दूत म्हणून जात असत प्रफुल्ल पटेल. शरद पवार यांना त्यांना भरपूर स्कोप दिला होता. त्या शरद पवारांच्या विरोधात वक्तव्य करणं, त्यांच्या विरोधात प्रचाराची आघाडी उघडणं किंवा त्यांच्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करणं, हे भाजपच्या इशाऱ्यानुसार करणं हे प्रफुल्ल पटेल करत आहेत. आणि म्हणून मग राज ठाकरे यांनी बरोबर म्हटलं होतं. राज ठाकरे यांनी जे आज ट्विट केलं, आज नाही काल जे ट्विट केलं ते अत्यंत प्रभावी ट्विट आहे, ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा माणसाला, म्हणजे जो माणूस मराठी नाही आहे, म्हणजे मराठी नाही, म्हणजे पटेल काय लागतो तुम्हाला, मराठी ठेवा ना. हा रांगडा राष्ट्रवादीसारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतल्या रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नसावा. राज ठाकरे यांनी अत्यंत मोजक्या शब्दामध्ये भेदक कमेंट केलेली आणि ती योग्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष प्रफुल्ल पटेल असता कामा नये अशी कुठल्याही मराठी माणसाची इच्छा, महाराष्ट्रीयन माणसाची इच्छा असणं स्वाभाविक आहे. अंबादास दानवेही म्हणाले की हे व्यापारी आहेत गृहस्थ. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे व्यापारी माणसं आहेत. मला आठवते की अजितदादांनी गिरीश बापट यांचा मृत्यू झाला, त्यानंतर अजितदादा तिथे गेले होते त्यांच्या कुटुंबियांची भेट घ्यायला. त्यावेळी तिथे पत्रकारांनी त्यांना विचारलं की पोटनिवडणूकचा विषय निघालेला आहे, आता बापटांनंतर पोटनिवडणूक होणार आणि मग कोण उमेदवार असेल काय असेल. तेव्हा चिडले एकदम दादा, म्हणजे 3 दिवससुद्धा, म्हणजे तुम्ही नाही, अगदी भारतीय जनता पक्षातले लोक 3 दिवस थांबू शकत नाही, लगेच चर्चा करतात की कोण उमेदवार असेल. त्या कुटुंबियांच्या भावनांची काही किंमत नाही, हे अजितदादा स्वतः म्हणाले. आणि आता अजितदादांच्या मृत्यूनंतर ताबडतोब दुसऱ्या दिवशी सुनेत्रा ताई कशा उपमुख्यमंत्री होतील, घाईघाईत पटकन उरकून घ्यायचं, म्हणजे कोणी शरद पवार किंवा हे कोणी येण्याची भानगड नको काही. आणि सुनील तटकरे तर शरद पवारांच्याबद्दल
आधी काय म्हणायचे, मी शरद पवारांनीच त्यांना संपूर्ण चान्स दिला होता, संधी दिली, स्कोप दिला. माझ्या वडिलांसारखे आहेत, आमच्या काळजात आहेत, आमच्या हृदयात आहेत. आणि शरद पवारांशी दगाबाजी करणारे सुनील तटकरे आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे. आता सुषमा अंधारेंनी काय म्हटलं बघा, राख थंड होण्याच्या आधी पक्ष बळकावणारे लोक तुम्ही, संवेदना नावाची गोष्टही शिल्लक नाही, पण जनाची नाही तर किमान मनाची तरी ठेवा. आता असे असंख्य अस्थिकलश तयार करून त्याचंही मार्केटिंग करणार आहात का, असा सवाल, जहरी सवाल आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टींचं मार्केटिंग करणारे हे लोक आहेत भाजपवाले आहेत. भाजपच्या कच्छेपी लागलेली शिंदेसेना आहे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे व्यापारी लोक आहेत जे राजकारणाचा व्यापार करत आहेत. केवळ स्वार्थीपणा, संधी साधूपणा. असा माणूस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा सुद्धा असला तरी अध्यक्ष होता कामा नये. खरं तर त्यांना त्या पक्षात जागाच देता कामा नये अशी अनेकांची इच्छा आहे. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातले असंख्य लोक म्हणत आहेत की प्रफुल्ल पटेल आम्हाला नको. जे प्रफुल्ल पटेल हे अमित शहा, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांना पूर्ण शरण गेलेले आहेत, ज्यांना स्वतंत्र अस्तित्व टिकवायचंच नाही पक्षाचं, असा माणूस आमचा अध्यक्ष होता कामा नये. ही प्रफुल्ल पटेल हे आम्हाला कसं पटेल, हे नाव आम्हाला कसं पटेल असं लोक म्हणत आहेत. लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या षडयंत्राला बळी पडतात एका पाठोपाठ एक पक्ष. हे लक्षात घ्या की ते गंभीर आव्हान आहे लोकशाही पुढे. समोर कुठलाही पक्ष असता कामा नये, असला तो आपला लाचार झालेला पक्ष असला पाहिजे. ही भाजपची इच्छा आहे. हा एकाधिकारशाहीवादी पक्ष आहे, हे लक्षात घ्या. आणि जे पक्ष त्यांच्या बरोबर गेलेत त्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हे जे काही चाललं आहे त्याला विरोध केला पाहिजे, कारण हे लोकशाहीला नख लावण्याचा हा प्रयत्न आहे, हे लक्षात घ्या. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.